श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की परमेश्वराच्या बँकेत काहीतरी जमा केल्याशिवाय आपल्याला व्याजासहित परत भेटत नाही. आता येथे समर्थ आपल्याला दागदागिने, पैसा, प्रॉपर्टी, इस्टेट, शेती याबद्दल बोलत नाही, तर समर्थ म्हणतात की आपण माणुसकी, आशीर्वाद, आईवडिलांची सेवा, दुसऱ्यांचं चांगलं करण्याची भावना, इतरांचे भरभरून आशीर्वाद, दानधर्म याबद्दल बोलतात. हे जर आपण परमेश्वराच्या बँकेत जमा केलं तर व्याजासहित आपल्याला परत भेटणार आहे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की परमेश्वराच्या, त्या ईश्वराच्या बँकेत काहीतरी जमा केल्याशिवाय आपल्याला व्याजासहित परत भेटत नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की चांगुलपणा, इतरांचं चांगलं व्हावं अशी भावना, आईवडिलांची सेवा, दानधर्म, गोरगरिबांबद्दल आपुलकी, नम्रता पाहिजे म्हटले समर्थ. हे जर आपण ईश्वर परब्रह्माच्या बँकेत जमा केलं तर आपल्याला परब्रह्म ईश्वर व्याजासहित ते परत देणार आहे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जितकं आपल्याकडून चांगलं उत्तमाचं करता येईल तितकं करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून आपल्या कार्डावरती पुण्याई वाढेल, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पैसा, प्रॉपर्टी हे आपल्याला पुढील जन्मात उपयोगी येत नाही, पण आपण ह्या जन्मात केलेली पुण्याई, दानधर्म, नामस्मरण आणि आपण कमवलेली जी पुण्याई असते ते पुढील जन्मात आपल्याला नक्कीच उपयोगाला येते. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याबरोबर जाताना काय येणार आहे तेही कमवण्याचा प्रयत्न करा, शाश्वत कमवण्याचा प्रयत्न करा. नाशवंत जरी कमवलं तरी आपण शेवटी येथेच ठेवणार आहे, असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की परमेश्वराच्या बँकेत काहीतरी जमा केल्याशिवाय व्याजासहित मिळत नाही.